पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीवर आता आणखी एक आरोप करण्यात आलेला आहे। तेजवानीकडनं वक्फ बोर्डाची जमीन हडपण्याचा प्रयत्न झालाय असा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय। या संदर्भात विजय कुंभार यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी संवाद साधलाय, पाहूया। या सगळ्या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी जी आहे ती विजय कुंभार यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना एक पत्र लिहून या सगळ्या वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। कुंभार सर, नेमका हा जमीन घोटाळा काय आहे, अशा पद्धतीने घोटाळा केला, याच्यात राजकीय काय संबंध आहेत का? राजकीय संबंध असल्याशिवाय हे घोटाळे होतच नाहीत। आता ते नेमके राजकीय संबंध काय आहे ते पोलिसांनी शोधून काढायचं आहे। ही बानेरमध्ये वक्फ बोर्डाची 16 एकर प्रॉपर्टी, त्याच्यात बरेच लिटिगेशन झालेले आहेत। ही मागे विकली सुद्धा गेली होती, पण त्याचे पैसे न भरल्यामुळे पुन्हा त्याच्यात लिटिगेशन चालू झालं। हा मोठा घोटाळा आहे। त्याच्यात आता शीतल तेजवानीनेही आपला हक्क सांगायचा प्रयत्न केलेला आहे। राजकीय संबंध काही दिवसामध्ये पुढे येतीलच, कारण त्याशिवाय एवढे मोठे घोटाळे होत नसतात। शीतल तेजवानी हिचे जे जमीन घोटाळे आहेत ते एक एक करून आता बाहेर येत आहेत आणि या सगळ्या जमीन घोटाळ्यामध्ये जो राजकीय नेता आहे त्या राजकीय नेत्यावरती सुद्धा कारवाई करा अशी थेट मागणी जी आहे ती विजय कुमार यांनी केलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।